वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत वचन. वचन म्हणजे नंबर. मराठीमध्ये जसे एक वचन अनेक वचन असतो, तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा नामाचा एक वचन अनेक वचन होतो. तर याचे दोन प्रकार आहेत, एक वचन अनेक वचन. एक वस्तूचा बोध असेल तर एक वचन, अनेक वस्तूचा बोध असेल तर अनेक वचन. लक्षात घ्या, वचन म्हणजे नंबर. नंबर, वचन, वचन. याचे एक वचन मध्ये सिंगुलर नंबर, नंबर आणि दुसरा प्लुरल नंबर. एक वचन अनेक वचन. लक्षात घ्यायचे आहे की सामान्यतः जसं वाक्यांची रचना करत असताना एक वचन आणि अनेक वचनाप्रमाणे क्रियापद आपल्याला घ्यावा लागतं. जसं अनेकापैकी एक असेल, अनेकापैकी एक असेल तर वन ऑफ द, वन ऑफ द. आणि याच्यानंतर जो नाम वापरल्या जाईल तो अनेक वचनी असेल. वन ऑफ द या रचनेमध्ये ही रचना करताना त्याच्या पुढे अनेक वचन येतो, म्हणजेच अनेक वचनी नाम येतो. लक्षात घ्यायचे आहे की व्यक्ती हा एक वस्तूबद्दल बोलतो की अनेक वस्तूबद्दल बोलतो आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला एक वचन अनेक वचन नामाला कसं करायचं त्याचे आपण काही नियम पाहणार आहोत. क्रियापदाला येस येस लावणं त्याचा काय अर्थ बदलत नाही, ते वाक्याच्या रचनेनुसार सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तसं कर्त्यानुसारच करावं लागते. त्याच पद्धतीनं इथं जे एक वचन अनेक वचन म्हणजे सिंगुलर आणि प्लुरल या गोष्टीकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. जसं आता इथंच लिहिलेलं आहे, वन ऑफ द, इथं समोर येणारा जो राहील तो एक वचन नाही अनेक वचन राहील. जसं बॉईज आहे, चिल्ड्रन आहे, किंवा जे काही अनेक वचने होतात त्यांचे नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. त्याशिवाय आपल्याला एक एक गोष्ट जी असते व्याकरणाची, सगळंच नाही परंतु काही आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही 1 बाय 1 व्हिडिओजमध्ये देत आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे, इंग्रजीमध्ये मराठीमध्ये जसं एक वचन अनेक वचन असते, एका वस्तूला आपण म्हणजे एक मुलगा असेल तर त्याला मुलगा म्हणतो, अनेक मुलं असतील तर त्यांना मुले म्हणतो. तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा एक मुलगा असेल तर त्याला बॉय म्हणतो, अनेक मुलं असतील त्यांना बॉईज म्हणतो. लक्षात ठेवायचे आहे, नामाचे 5 प्रकार असतात. आपल्याला इथं नामाचे 5 प्रकार पाहायचे नाही आहेत, त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं नाही आहेत. त्यापूर्वी मी मला वाटतं दिलेलं आहे नामाबद्दलची माहिती 5 प्रकाराबद्दलची. तर आता यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत की एक वचन आणि अनेक वचन कसे होतात, त्याबद्दल आपण 10-15 मिनिटाच्या आतमध्ये थोडक्यामध्ये नंबर, वचन, सिंगुलर आणि प्लुरल याची माहिती घेऊ. थोडक्यामध्ये सांगतो आहे की एक वचनी नामामुळे एक व्यक्ती, वस्तू किंवा स्थल यांचा बोध होतो, यांचा बोध होतो. ठीक आहे.
त्यांचा बोध होतो. अनेक वचनी नामामुळे एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू किंवा स्थल यांचा बोध होतो. एक वचनी नामासाठी एक वचनी क्रियापद वापरतात. अनेक वचनी नामासाठी अनेक वचनी क्रियापद वापरतात. अनेकांच्या पैकी एक अशी रचना करताना त्याच्या पुढे अनेक वचनच वापरतात. अनेकांपैकी बोर्डवर लिहिलेलं आहे, वन ऑफ द. तर लक्षात ठेवायचं आहे, एक वचन म्हणजे सिंग्युलर नंबर बोर्डवर बघा. अनेक वचन असेल प्लुरल नंबर. एक वचन जसं आहे तर पहा, एक वचनमध्ये जसं सिंग्युलर एक वचन आहे तर बॉय आहे, गर्ल आहे, नाही का? तर बॉय आहे, गर्ल आहे, ट्री आहे, बर्ड्स आहेत. असे अनेक शब्द आहेत. एक वचनी याच्यामध्ये तर बर्ड आहे, फळाचे नाव देतो आहे, जसं मँगो. आता लक्षात ठेवायचं आहे की हेच शब्द जर प्लुरलमध्ये म्हणजेच अनेक वचनामध्ये लिहायचे आहेत तर बॉईज होणार, गर्ल्सचा गर्ल्स होणार, ट्रीज होणार, बर्ड्सचा बर्ड्स होणार, आणि मँगो जो आहे मँगोज होणार. ओ असेल शेवटच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं. तर अशा वेळेस नुसतं येस नाही, तर जसा ओ असेल, एस एच असेल, येस असेल, तेव्हा त्यांच्यासमोर ES लागतो अनेक वचन करताना. क्रियापदाला येस लावताना देखील काही नियम असतात. तर नियमांच्या माध्यमातून जर आपण शिकलो तर इंग्रजी शिकायला सोपं होतं. तर हे झाले एक वचनी नामाचे अनेक वचन तयार करण्याच्या अनेक जशा पद्धती आहेत, नियम आहेत. त्याचे सामान्यतः खालील प्रकार अधिक वापरात आहेत आणि ते वन बाय वन थोडक्यामध्ये सांगतो आहे. बहुतेक एक वचनी नामाला, जसं आता इथे दिलेलं आहे, बहुतेक एक वचनी नामाला जर अनेक वचन करायचं असेल तर काय केलेलं आहे, येस लावलेलं आहे. तर जसं पहिल्या नंबरमध्ये आपण एक नंबरमध्ये देऊ एका वचनाचे अनेक वचन जे आपण तयार करतो, जसं पेन आहे त्याचं अनेक वचन करताना पेन्स येस लागतो. हँड असेल तर याला अनेक वचन करताना हँड्स येस लागतो. थोडक्यामध्ये बघू, एक पेन असेल पेन, अनेक असतील पेन्स. हँड एक, अनेक जास्त हँड्स असतील म्हणजे जास्त हात असतील तर हँड्स. दुसरा नियम पाहू थोडक्यामध्ये, वन बाय वन एक एक नियम लक्षात घेऊ. नामाच्या शेवटी वाय असून त्यापूर्वी एखादा स्वर असेल, येई आय ओ यू एखादा स्वर असेल तर अनेक वचन सुद्धा येस जोडूनच होते. जसं बॉय, डे, बघा जसं वर दिलेलंच आहे, बॉयचा बॉईज, डे डे, डेचा डेज. येई आय ओ यू हे स्वर जरी असतील वायच्या पहिले, तर अशा वेळेस या नामाचा अनेक वचन नाम करायचं असेल म्हणजे सिंग्युलरचा प्लुरल करायचा असेल तर येसच लावून तयार केल्या जाते. आता तिसरा बघू,
तिसरा जो नियम आहे, नामाच्या शेवटी वाय असून त्यापूर्वी व्यंजन असेल. पहा, आता स्वर नाही, व्यंजन. नामाच्या शेवटी वाय असून त्यापूर्वी व्यंजन असेल म्हणजे स्वर नसेल. बरोबर लक्षात ठेवा, स्वर नसेल तर त्या वायचा लोप होतो आणि वायच्या जागी IES वापरला जातो. तर पहा, स्वर नसतील, व्यंजन असतील तर वायचा लोप होतो, म्हणजे हा जो वाय आहे हा वाय काढून याच्या ठिकाणी IES घेतल्या जाते. तर उदाहरण बघू, जसं बेबी आहे, बेबी. तर हा जो वाय आहे, या वायचा IES करायचा आहे, त्याला IES म्हणजे हा होईल बेबी. वायचा आय आणि समोर ES लावायचा, बेबीज. दुसरा घ्या, सिटी किंवा स्टोरी. जसं स्टोरी, आता व्यंजन आहे म्हणून स्टोरीज, वायचा आय आणि ES, स्टोरीज असं होईल. आता बघा, चौथा घेऊ. ज्या नामाच्या शेवटी SH असेल तर SS किंवा X असेल किंवा Z असेल, असे नामाच्या शेवटी जर अक्षर असतील तर त्या नामाचं अनेक वचन करताना ES लागतो. जसं पहा, वरच मँगो आहे. आता इथं ओ असल्यामुळे आपण ह्या मँगोज ES लावलं की नाही? ES लावलं नाही. नंतर बस, इथं येस आहे, ओ नाही आहे, तर याचा देखील ES लागणार, बसेस असं होईल. तर एकंदरीत जसं बॉक्स आहे, बॉक्स, तर याच्या देखील बॉक्स नंतर ES लागेल, बॉक्सेस होईल. पेटी, बॉक्सेस, पेट्या. आता पाचवा नियम घेऊ. शॉर्ट फॉर्म मध्ये एक एक नियम सांगितला जात आहे. 15 मिनिटात काही नियम सांगतो आणि बाकीचे जे चार्टवरती जे नियम आहेत ते बाजूला तुम्हाला चार्ट देण्यात येईल, पाहून टाकायचं. स्वतःहून काहीतरी शिकायला आणि करायला शिकलो पाहिजे. ज्यांना वाचता आणि लिहिता येते त्यांनी मात्र स्वतःहून शिकायला लागलं पाहिजे. परंतु आज आपण पाहतो आहे, नुसतं ट्युशन क्लासेस आणि नुसतं समोरच्या शिक्षकांवरती अवलंबून असणारे, आणि त्याच्यामुळेच 95% विद्यार्थी अपयशी आणि फेल होतात. परंतु माझा अनुभव जो आहे, जे स्वतःवरती डिपेंड असतात, ज्यांना वाचता लिहिता येते, स्वतःच्या बुद्धीचा वापर करता येते, प्रतिभा संपन्न होता येते, विवेक जागृत ज्यांचा आहे, प्रतिभाशक्ती आहे, प्रज्ञा आहे, असे मात्र बोटावर मोजण्यालाही 5% विद्यार्थी मात्र यशस्वी होतात. तर आता समोरचा पाचवा जो नियम आहे तो आपण पाहू. पाचवा नियम काय म्हणतो आहे, तर नामाच्या शेवटी ओ असून त्यापूर्वी व्यंजन असेल तर अनेक वचन ES जोडून होते. तर इथं मँगोचं उदाहरण दिलेलं आहे, अशाच प्रकारचं आहे. तर बघू तरी, ओ शब्द असेल शेवटी तर जसं हिरो आहे तर हिरोज होईल. जसं हा शब्द मोठा प्रसिद्ध आहे, हिरोचा मोठा नाही का बोलबाला आहे, फिल्मी हिरोचा. मला इथे ॲक्टिंग करतील वेगळं आणि जीवनामध्ये जगतील वेगळे, तरी लोकांना खूप आवडतात नाही का. तर हिरो, तर याचा
ही रोज, ही रोज असं होईल. जसं पोटॅटो आहे, त्याला देखील पटॅटोज, पटॅटोज होईल. पोटॅटो, पटॅटो, पोटॅटोज. तर लक्षात ठेवायचं आहे, ES लागून 5वा नियम. आता 6वा नियम बघू. अशा प्रकारचे या चार्टमध्ये जवळपास 27 नियम दिलेले आहेत. 27 नियम आहेत. तर कृपया आपण बाकीचे जे नियम आहेत ते स्वतः चार्टवरून करण्याचा प्रयत्न करायचा. मी पुन्हा 1-2 पॉईंट्स, 1-2 नियम सांगतो आहे. तर 6 नंबरचा जो आहे तो देखील ओ आहे, परंतु त्यापूर्वी स्वर असेल तर अनेक वचन करताना फक्त येस लागतो. बघा आता हे जवळपास 27 जे या चार्टवरचे नियम दिलेले आहेत, हे एका प्रसिद्ध व्याकरणाच्या पुस्तकामध्ये मला मिळाले आणि मी याची झेरॉक्स काढून ते मुलांना सांगतो. वास्तविक पाहता इतके सारे नियम आणि व्यवस्थित या सगळ्या गोष्टी बाकीच्या पुस्तकामध्ये नाही आहेत. जास्तीत जास्त 4-5 नियम आहेत मेन, परंतु सगळे डिटेलमध्ये मात्र काही मला मिळाला नाही. परंतु हे जे नियम आहेत, काळे नावाचा जो प्रसिद्ध लेखक आहे त्यांनी लिहिलेली व्याकरणाची पुस्तक आहे, त्यांच्या पुस्तकातले हे पॉईंट्स आणि नोट्स आहेत. हे काय मी बनवलेले नोट्स नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ओ असून त्यापूर्वी स्वर असेल, ओच्या पूर्वी स्वर असेल तर अनेक वचन करताना फक्त येस लावतात. जसं रेडिओ आहे, रेडिओ, रेडिओ पहा प्रसिद्ध शब्द आहे रेडिओ. तर याला येस लावताना जसं आपण इथं हिरो तर इथे येस लावला, परंतु इथं मात्र रेडिओ, रेडिओ येस, इथं येस लागणार नाही, तर फक्त इथं येस लागेल, फक्त येस लागेल. रेडिओस. इथं मात्र आपण ओच्या समोर येस लावलं, कारण की ओच्या पहिले व्यंजन आहे म्हणून लावलं. परंतु ह्या ओच्या पहिले हा काय आहे, येई आयओयू स्वर आहे, व्यंजन नाही आहे, म्हणून इथं येस लागेल. असे सविस्तर जवळपास 27 नियम देणारं हा पेज आम्ही तुम्हाला बाजूला चार्टचा हा पेज देतो आहे. पुन्हा एक नियम सांगून देतो आहे. 7 नंबरचा रेडिओ झाला, याच्यामध्ये चार्टमधून पाहून टाकायचे अजून आहेत. तर आता 7 नंबरचा जो एक नियम आहे त्याच्यामध्ये नामाच्या शेवटी एफ किंवा एफई ही अक्षरे असल्यास, बरोबर लक्ष द्या, नामाच्या शेवटी एफ किंवा एफई हे अक्षर असल्यास एफ किंवा एफ ई हे शब्द काढून त्यांच्या जागी VES ही अक्षरे घातली म्हणजे त्या नामाचे अनेक वचन तयार होते. जसं बघा, लिप, पान, लिप, लिप. आता हा जो एफ आहे हा एफ काढून टाकायचा आहे, LEA. आता एफ काढल्यानंतर एफच्या ठिकाणी VES, व्ही करायचं आणि एस लावायचं. लिप एक पान झाला, लीव्ज अनेक पान, अनेक पत्ते झाले. नंतर दुसरा शब्द घ्या, वाईफ. इथं एफई आलेला आहे, याचा अनेक वचन करताना हा एफई निघून जाईल आणि मग इथं असा शब्द येईल VES, वाईफ, वायूज, वायूज. तर अशा पद्धतीचे हा 7वा नियम आहे. अशाच पद्धतीचे
जवळपास 27 नियम आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पुन्हा अजून दुसऱ्या बाजूचा जर चार्ट पाहाल तर एकंदरीत या पेजवरती पहिल्या साईड आणि दुसऱ्या साईड, फ्रंट पेज आणि बॅक पेज ह्या दोन्ही साईडला जर पाहाल तर 27 नियमानंतर पुन्हा अजून एक वचन अनेक वचन कसे करायचा तर त्याचे पण अत्यंत महत्त्वाचे 28 शब्द दिलेले आहेत. ते पण आपण लर्न करायचा. जसं आयचा वी होतो, यूचा युवच होतो आणि ही सी इट असेल तर त्याच्या मात्र दे होते. जसं एक्स्ट्रा जे आहे, जसं आयचा वी यूचा युवच होतो, ही सी इट याचा दे अनेक वचन होतो. तर लक्षात ठेवायचं आहे, एक वचन अनेक वचन जसं अजून पुन्हा धिस चा दीज होतो, दॅटचा दोज होतो. हे सर्व एक्स्ट्रामध्ये 28 जे शब्द आहेत त्याच्यामध्ये पाहून टाकायचं. तुम्हाला मोठमोठे जे तज्ञ व्यक्ती, मोठमोठ्या पुस्तका लिहिणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यापासून जे तुम्हाला शिकता आलं नसेल ते आमच्यासारख्या सर्वसामान्य स्वतःहून अभ्यास करून एक व्यक्ती की ज्याला स्वतःही परिपूर्ण ज्ञान नाही, अर्ध इंग्रजीचं ज्ञान नाही, तो देखील मुलं मागे कसे पडतात आणि मुलं इंग्रजी का शिकत नाही त्याचा जबरदस्त संशोधन करून आज मोठमोठे लाखो रुपये खर्च करून इंग्रजी शाळेत जाऊन देखील ज्या गोष्टी शिकत नाही ते आमच्या या छोट्याशा ट्युशन क्लासमध्ये येऊन शिकत आहेत. ही काही अतिशयोक्ती नाही आहे, ही रियालिटी आहे. आज नाही उद्या हे पूर्ण महाराष्ट्रात आणि ऑल इंडियामध्ये माहीत होणारच आहे. कारण की सत्याला वाचा फुटते, ट्रूथ विल बी आउट. लक्षात ठेवायचं आहे, उशिरा का होईना, उशिरा तर लागते. इट टेक्स 20 years टू मेक अन ओव्हरनाईट सक्सेस, असं सुविचार पण आहे. तर एका रात्रीतून यशस्वी होण्यासाठी 20 वर्ष लागतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर 20 वर्ष मेहनत केल्यानंतरची जी रात्र असते त्याच्यातून माणूस यशस्वी होते. तसंच या ट्युशन क्लासला 15 वर्ष झाले. असं नाही की पहिल्याच वर्षी आम्ही ह्या गोष्टी बोलायला लागलो, तर 15 वर्ष लागलेले आहेत. 15 वर्षानंतर हे व्हिडिओज आणि सगळ्या गोष्टी, तसं तर 2-4 वर्षाच्या पहिलेच माझी इच्छा होती, परंतु हे व्हिडिओज बनवणारे किंवा माझ्या संपर्कात येणारे भेटले नाही म्हणा, किंवा पैशासाठी सगळे असतात आणि मी पैशाकडे किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांकडून फ्रीमध्येच करायचा. परंतु मग फुकटाचा अर्थ नकळत असल्यामुळे मेंटेनन्ससाठी थोडे बहुत नाहीच्या बरोबर फी घेणं सुरू केलेलं आहे. मेंटेनन्ससाठी काही खूप जास्त नाही आहे, तर फक्त 500 रुपयामध्ये महिनाभर मुलांना शिकवला जातो. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की फ्रीमध्ये 50 विद्यार्थी येत नव्हते. आज 500 रुपयामध्ये जवळपास 50, 60, 70 किंवा शेकडो विद्यार्थी येत आहेत. तर हे काय आहे, अज्ञानी लोकांना असं वाटते की जास्त पैसा खर्च केला म्हणजे जास्त ज्ञान मिळते आणि आज म्हणून त्याचाच फायदा हे इंग्रजी शाळा घेत आहेत. वास्तविक पाहता आपल्या मराठी स्टेट बोर्डचा पाठ्यक्रम इंग्रजीच्या तुलनेमध्ये, सीबीएसईच्या तुलनेमध्ये मागे नाही, टफ आहे. आणि मराठीच्या माध्यमातून, मातृभाषेतून आपण कोणती गोष्ट शिकू शकतो हे समजत नाही. आता मी ज्या गोष्टी ह्या तुम्हाला सांगतो आहे एका इंग्लिश टू इंग्लिशमध्ये किंवा दुसऱ्या हिंदीमध्ये नाही, मराठीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी मी करतो आहे, मराठीत बोलतो आहे. म्हणून कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी मातृभाषेतून माणूस लवकर शिकू शकतो, प्रतिभा संपन्न होऊ शकतो. आणि असं नाही की इंग्रजी शिकल्यानं माणूस प्रतिभा संपन्न होते. तुम्ही जरी प्रतिभा संपन्न असाल तर बिना इंग्रजी शिकल्यानंही माणूस नावलौकिक करू शकतो, महान बनू शकतो आणि बनलेले आहेत. अशिक्षित असणारे रामकृष्ण गुरुनानक आहेत, हे लक्षात ठेवायचे, गाडगे महाराज आहेत. एका समुदायाला मोठा समुदाय, एक संत आणि सद्गुरू बनले. तर मला हे सांगायचं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील काही जास्त शिकलेले नाही आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर
प्रत्येक वेळेस मी काहीतरी संबोधन करतो आहे, ह्या गोष्टी शिकवता शिकवता मनामध्ये अशा प्रकारचे विचार येत राहतात की आज एवढे इतके सारे जवळपास आज आता बोलण्याच्या ओघामध्ये 5-10 मिनिटाच्या ऐवजी वेळ कसं निघून जाते, परंतु मनातले विचार मात्र थांबत नाही. आणि आमचे जे विचार आहेत, माझे जे विचार आहेत, हे गंगेच्या शुद्ध निर्मळ वाहत्या धारेसारखा पाण्यासारखे आहेत. कारण की मी 15 वर्षापासून नुसतं इंग्रजी शिकवायला हा ट्युशन क्लास निर्माण केलेला नाही आहे, तर त्यासोबत ध्यान साधना करून ध्यानसूत्र आचार्य रजनीश वामनराव पै यांच्या सहवासात राहून, जरी ते जिवंत नसतील, वामनराव पै जिवंत असताना मी एकदा बोललो होतो फोनवरतीच, त्यांच्याकडून आशीर्वाद मागितलं, तर मला हे सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं होतं मला की हे ईश्वरा, म्हणजे त्यांची जे प्रार्थना आहे हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये, ते दिवसभरातून 1000 वेळा म्हणायचं. आणि ते प्रार्थना त्यांनी सांगायच्या पहिलेच मी माझ्या मनामध्ये मेमोराईज केली होती. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग त्यांना सांगितलं की हे मेमोराईज झालेली आहे. त्यांना अजून खुशी झाली की सांगायच्या पहिलेच ती प्रार्थना मी मेमोराईज केली होती. आणि इथं क्लासमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून क्लास संपल्यानंतर हात जोडून ते प्रार्थना म्हणायला लावतो, याच्यासाठी की आपल्याला सगळ्यांचंच भलं करायचं आहे. आणि ते प्रार्थना देखील हे ईश्वरा सर्वांचं भलं कर म्हणणारीच आहे. याच्यामध्ये जाती पक्ष किंवा कोणत्याही देवी देवतांचा काही स्पष्ट जाती धर्माचा काही उल्लेख नाही आहे. तर असा निरपेक्ष ईश्वर, सगळ्या सृष्टीचा एकच मालक, तो काही वेगवेगळ्या जातीभेदामध्ये नसून तो अखंड सृष्टीचा निर्माता, पण त्याला तो काही दाखवता येत ना, पाहता येत नाही, एक अनुभवाचा एक विषय आहे. परंतु अज्ञानी लोकांना मात्र ईश्वराचं राज्य कळत नाही, त्याच्यामुळे ते स्वतःही दुःखी असतात, इतरांना दुःखी करतात. आम्ही मात्र स्वतःही सुखी असणार, इतरांना सुखी करणार. दुःख याचा होतो आहे की अज्ञानामुळे लोक दुःखी कसे होतात. त्यांना 4 गोष्टी जरी महत्त्वाच्या शिकले तर त्यांचे दुःख हरण होऊ शकते, दुःखावरती मात करता येते आणि इंग्रजी देखील शिकता येते. ठीक आहे, दॅट्स ऑल.